मी खास तुझी वाट बघते. कॅन्सल. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो फायनली वेडिंग सीझन आपल्या आधीच्या लग्नाची सगळी तयारी सुरू होती आणि 24 तारखेला संगीत आहे. सो आता काल आम्ही सगळ्यांनी रात्री ठरवलं की आजपासून डान्स प्रॅक्टिस करायची आहे. बट अजून कोणच नाही आले. मी एकटी स्टुडिओला आली आहे. 3 वाजले. बट येतील हळूहळू सगळे जे पण कोण डान्सच्या ग्रुपमध्ये आहेत आणि जे येणार आहे त्यांचाच डान्स परफॉर्मन्स असणार आहे जो की आम्ही आधीला नाही दाखवणार आहे. आधी आणि नेहासाठी तो सरप्राईज डान्स असणार आहे. सो अजून आम्हाला बघायचं आहे की स्टुडिओ कोणत्या स्टुडिओवरती करणार आहे. आम्ही एक बघितले स्टुडिओ जिथे आम्हाला प्रॅक्टिस करता येईल. बट लेट सी अजून खूप लोक येतील. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बिकॉज हा आधीच्या संगीत प्रॅक्टिसचा ब्लॉग असणार आहे जे मी पूर्ण 2 दिवस कव्हर करणार आहे आणि खूप मजा येणार आहे. ब्लॉग वाजल्यापासून सांगते ते लोक गाईज आले आले आपले डान्स पार्टनर आलेत. कोण कोण आहे ग्रुपमध्ये? चला चला. किती वाजता क्लास आहे? तिचा 6 वाजता आहे ना. पण तू किती वाजता आलाय? मी काय बरोबर आलो. 3 वाजता येणार होता. अगं 3 ते 6 होता क्लास. 3 ते 6 ऍक्टिंग ऍक्टिंग बघ. हा पण त्याच्यापेक्षा आता आपण जाऊन बघूया की कुठे डान्स करायचं. हे गाईज, तर आम्ही ज्या स्टुडिओला जाणार होतो म्हणजे गायत्रीच्या स्टुडिओला, बट तिकडे आता तिचे क्लासेस चालू आहेत त्यामुळे 6 नंतर जाणार आहे. आणि अजून जे कोण आहेत ग्रुपमध्ये बनी उद्या येणार आहे. सो आणि अजून एक मुलगा पाहिजे आम्हाला. 4 मुली आणि 4 मुलं पाहिजे ग्रुप डान्ससाठी. बट अजून कोणच नाही आलं आहे. सो सिंगल परफॉर्मन्स ज्यांचे आहेत जे सोलो डान्ससुद्धा करणार आहेत तर त्याची आधी आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. कारण ग्रुप डान्स ज्यांचा आहे त्या ग्रुपमधले मेंबर्स कुठे आहेत कुणालाच पत्ता नाही आहे त्याचा. सो आता इथे स्टुडिओतच इथे स्पेस रिकामा केला आहे आणि अभिषेक माझा सोलो डान्स बसवणार आहे. गाईज, मी खास एक स्पेशल परफॉर्मन्स प्लॅन केलाय संगीतसाठी. जे संगीत अर्ध्या तासात संपणार आहे त्याला थोडं एंटरटेनिंग बनवायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी खूप छान गाणं म्हणते. तुम्ही 2-3 व्लॉग्समध्ये मागच्या बघितले. त्यामुळे आज मी स्वतः गाणं लिहिले जे मी दाखवणार नाही आहे, जे संगीतला कळेल डायरेक्ट. आणि हे लिरिक्स आता मी या सगळ्यांना वाचून दाखवणार आहे त्याची रिॲक्शन. संगीत कॅन्सल झालंय. संगीत कॅन्सल झालं. संगीत कॅन्सल झालं. आधी याची वाट बघते फक्त. हे जे लिहिले मी त्याला वाचून दाखवणार आहे आणि मी माझ्या आवाजात स्वतः गाणं म्हणणार आहे त्या दिवशी, जे तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मी नाही दाखवणार मी काय लिहिलंय, बट तुम्हाला आधीच्या रिॲक्शन वरनं कळेल मी कसलं भारी गाणं लिहिलंय. एवढं भारी सांगते तू लोक. मी जेन्युइनली सांगते, मी हे जे काय लाईन लिहिलेत ना ते भारी लिहिलेत. आणि मी डान्स तर करणारच आहे. मतलब मी ग्रुप डान्स पण करणार आहे. पण परत मी हे गाणं सुद्धा म्हणणार आहे जे सगळ्यांना खूप एंटरटेनिंग वाटणार आहे त्या दिवशी. मला कोणी म्हणून नाही दिलं ना तरी मी हे गाणं म्हणणार आहे त्या दिवशी. तू स्टेजवरती आली झाली ती चालू. ब्लॉग सुरू आहे. नाही मी खास तुझी वाट बघते. संगीत कॅन्सल. संगीत कॅन्सल गाईज. संगीत कॅन्सल. पक्का आहे ना? शुअर आहे ना? हा कॅन्सल. बघ सांग. तू बोलायचं पण मला वाटत होतं की तुझं गाणं झालंच पाहिजे कारण तुझा आवाज ते एकदम परफेक्ट. किती मॅच होत होतं ह्यालाच काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या. सौरभच्या संगीत मध्ये. हा खास नेहासाठी सगळंच नेहासाठी लिहिलंय. वाचलंय मी. हा आणि जिथे नाव लिहिलेत ते 2-2ची नाव आहेत. हे बेस्ट आहे पण. हा ना. आणि मी म्हणणार आहे गाईज, मी जे गाणं लिहिलंय ते सगळ्यांना आवडलंय ना. आधी एकदम फुल फॉर्म मध्ये मला म्हणलंय की तुझं
आधीचा परफॉर्मन्स पहिला. संगीत ओपनिंगला मीच गाणं म्हणणार आहे, त्यामुळे परफॉर्मन्स माझा पहिला असणार आहे. The next day. काय त्या दिवशी मी एवढं आवरून आले पण डान्स प्रॅक्टिस नाही झाले. बट आज आम्ही पूर्ण हॉल बुक केलाय जिथे आता आम्ही डान्स प्रॅक्टिस करणार आहे आणि इथून कॉस्ट्युम पण रेडी करायचे. खूप पळपळ चालली आहे. तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येत असेल, कंटिन्यू करा. हे 2 वेळेस गाणं म्हणतात. नाही, हे एकच वेळेस. मला वाटतंय 3-4 वर्षांनी एवढं डान्स केला आम्ही, पण जमलाय हा ना. कोरिओग्राफर खरंच आपल्या कोरिओग्राफी लय भारी करते आणि मला वाटतं रोज आपण एवढं डान्स केला आपण फेरच हो एकदम गोर. डेंजर खरंच काय आता काय भारी वाटत होतं. गाईज हालत खराब झाली आहे तरी सुद्धा 2 गाणी आणि सगळे संपले. सगळे जमले. हा बनी तिकडे खतम. अक्षयने तर केलं का नाही माहित नाही, ओव्हर ऍक्टिंग करतोय दमलेची. ओव्हर ऍक्टिंग तर डेंजर मजा यायला लागले. हा. सगळेच भारी डान्स करायला लागले. थोडे दिवस आधी प्रॅक्टिस केली असते. शिवाय अक्षयच्या नाही ए मोहित माझा डान्स पार्टनर आहे गाईज. मामा ये इकडे. तर काय रे मोहित आणि मी डान्स पार्टनर आहे. डान्स पार्टनर हा. डान्स पार्टनर आम्ही दोघं आलोय हा. आणि 2 गाणे आहेत. आणि बनी विशाल आणि हिंदवी आणि अक्षय असे पेअर आहेत. हा. भारी मजा मग तुम्ही करायची. कमेंट करा कोणाचा डान्स. जग जाहीर स्वयं घोषित. कॉपीराइट लागेल. बाय बाय. ज्यावेळेस आम्ही Copyright. डान्स होणार आहे, त्यावेळेस आवाज बघताल. भूतासारखा अवतार झाला गाईज. बट येस डान्स प्रॅक्टिस इज डन. सोलो डान्स आहे. एक डान्स माझा बसवायचा राहिलाय. दम लागतोय मला, बोलतेच येत नाही. एक डान्स बसवायचा राहिलाय बट तो उद्या मेहंदीच्या आधी बसू आपण. बट ग्रुप डान्स ऑलमोस्ट डन. ही पोरगी गाणं गाणार म्हणे. अक्षयच्या ब्लॉग असते तर बघितलं मी गाणं म्हणायला. सांगायचं नाही. अरे नाही, नाव ऑलरेडी खराब झालं माझ्या पहिल्याच ब्लॉग मध्ये काही महिन्यांपूर्वी. Guys, तुम्ही एवढी तारीफ केली माझी कमेंट तो मध्ये. ब्लॉग सानिका ऑलमोस्ट दीदी 1 छान मिलियन चालला गाते. 1 मिलियन. म्हणून मी तर परत एकदा गाणं आता गाते. सानिका सिंगर पार्ट 2 नाही पुढच्या ब्लॉग मला भीती आहे त्या गोष्टीची. मला पण थोडी धडधड वाढली आहे. नाही. एवढे सगळे पाहुणे क्या दुरून बोलती येणार. public? दुरून एवढे सगळे पाहुणे येणार पब्लिक क्या बोलती, गाना चाहिए की नाही? आणि गाणं सानिका चाहिए. गाणं गाणार आणि लोक निघून नाही जाणार. नाही म्हणते. नाही नाही चाहिए. हो हो ऐकू येतंय मला. हो आता गाणं गाणार आहे मी. तुम्ही ब्लॉग गाणं भारी मध्ये होणार आहे खरंच ते. तर काही सोलो परफॉर्म करायचा आपण ट्राय करू काहीतरी. बघू जमलं तर उद्यापर्यंत काहीतरी आम्ही करेल, नाहीतर मग माझा चालेल ते सोलो चालेल. सिंगिंग, सोलो डान्स, ग्रुप डान्स सगळं डन आहे. मला वाटलं की Done. नाही होणार पाहिजे.